हॅलो ट्रेडर्स, कसे आहात सर्व मित्रांनो? आज बकरी ईदमुळे मार्केट बंद आहे. उद्या शुक्रवारी आपल्याला कशा पद्धतीने निफ्टी बँक निफ्टीचे ॲनालिसिस करून उद्या एक चांगला ट्रेड घेऊन उद्या आपल्याला प्रॉफिट करता येईल. तर मित्रांनो, याच्यावरती आपण आता डिटेलमध्ये डिस्कशन करणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कुठे स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असेल तर आस्था स्टॉक मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, आज आपण त्याचे सपोर्ट रेजिस्टन्स आधी ड्रॉ करूया. या ठिकाणी मी निफ्टी 50चा चार्ट लावलेला आहे. निफ्टी मित्रांनो आता 23,907 कालचं क्लोजिंग प्राइस आहे. त्याचे सपोर्ट रेजिस्टन्स आता आपण ड्रॉ करूया. सर्वप्रथम आपण मित्रांनो डे आयला एक लाईन टाकायची आहे. त्याच्याच वरती थोडीशी घेऊया. या ठिकाणी मित्रांनो रेजिस्टन्स होता, त्यानंतर एक लाईन आपण डे लोला टाकूया. बरोबर, या ठिकाणी रेजिस्टन्स होता, तोच ब्रेक गॅप अपने ओपन होऊन प्राइस वर गेलेली आहे. तर अशा पद्धतीने आपण लाईन ड्रॉ केलेले आहेत. अजून एक लाईन आपल्याला या ठिकाणी टाकायची आहे मित्रांनो. हा स्विंग हाय जो काय बनवलेला आहे, या ठिकाणी एक आपण लाईन ड्रॉ केलेली आहे. प्राइसने या ठिकाणी पण सपोर्ट घेऊन प्राइस वर गेलेली आहे. त्यानंतर मित्रांनो, परवाच्या एक हायला आपल्याला एक लाईन ड्रॉ करायची आहे. त्यानंतर त्याच्या आदल्या दिवसाचा एक स्विंग लो आहे, या ठिकाणी पण आपण एक लाईन ड्रॉ केलेली आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण लाईन्स ड्रॉ केलेले आहेत. तर मित्रांनो, आता आपल्याला निफ्टीला पहिला रेजिस्टन्स असणार आहे 23,940. या लेवलला जर मित्रांनो उद्या ब्रेक केले किंवा मित्रांनो उद्या मार्केट गॅप अपने ओपन झाले, 23,940ची इथं जर प्राइस आली, 15-20 मिनिट या ठिकाणी मित्रांनो प्राइसनी सस्टेन झाली, सपोर्ट घेतला, तर आपल्याला एक चांगली स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल तयार होण्याची वाट पाहायची आहे. त्यानंतर या कॅन्डलच्याच हायला मित्रांनो आपल्याला बाय करायचं आहे. बाईंग ऑपॉर्च्युनिटी आपल्याला पाहायला मिळू शकते आणि याच्याच खाली आपल्याला SL लावायचं आहे. आणि आपलं पहिलं टार्गेट मित्रांनो कालचा डे आहे 23,990, म्हणजे मित्रांनो 24,000ची तर आपल्याला प्राइस आले की प्रॉफिट बुक करायचं आहे. आणि मार्केटमध्ये मित्रांनो उद्या अशीच जर तेजी राहिली तर प्राइस मित्रांनो 24,090पर्यंत आपल्याला वर जाताना इंट्राडेमध्ये पाहायला मिळू शकते. कारण या ठिकाणी पण एक रेजिस्टन्स आहे, प्राइस इथपर्यंत इंट्राडेसाठी जाऊ शकते. तर अशा पद्धतीने मित्रांनो अपसाईडला एक निफ्टीमध्ये मोमेंट होऊ शकते. त्यानंतर मित्रांनो निफ्टी आपल्याला ट्रॅप कुठं करू शकतो? सपोज प्राइस याच ठिकाणी ओपन झाली आजच्या क्लोजिंगच्या इथे, प्राइसने ट्रेड केलं मित्रांनो 15-20 मिनिट, हा रेजिस्टन्स ब्रेक केला, प्राइस थोडीशी वर जाते, तिथंच ट्रेड करते, रिटेस्ट करत नाही मित्रांनो, पुन्हा हा सपोर्ट ब्रेक करेल, पुन्हा रिटेस्ट करेल आणि प्राइस जर खाली आली तर समजायचं की निफ्टीमध्ये आता डाऊनफॉल सुरू झालेला आहे. तर याच कॅन्डलला आपल्याला सेल करायचं आणि याच्याच वरती आपल्याला SL लावायचं आहे. त्या ठिकाणी मित्रांनो आपल्याला निफ्टी खाली पडताना दिसेल. 23,858 आपलं हे पहिलं टार्गेट असणार आहे सपोर्ट लेवलचं. आणि या लेवलला सुद्धा जर ब्रेक केलं तर मित्रांनो प्राइस 23,700पर्यंत पण खाली पडू शकते. मग या ठिकाणी आपल्याला मित्रांनो इन द मनी पुट ऑप्शन बाय करायचा आहे. आणि ज्यावेळेस मित्रांनो रेजिस्टन्स ब्रेक करेल त्यावेळेस आपल्याला C बाय करायचा आहे. तो पण मित्रांनो ITM इन द मनी कॉल ऑप्शन आणि इन द मनी पुट ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचे आहेत. तर अशा पद्धतीने मित्रांनो निफ्टी आपल्याला ट्रॅप करू शकतो. आणि निफ्टीचे आपण सपोर्ट रेजिस्टन्स पाहिलेले आहेत. तर मित्रांनो याला आपल्याला ऑप्शन्स कोणता सिलेक्ट केला पाहिजे? मार्केट तर आता 23,907ला बंद झालेलं आहे. आत्ता आपण आज गुरुवारी मित्रांनो आज आपण हा व्हिडिओ शूट करत आहे. 23,907 आत्ता क्लोजिंग प्राइस आहे कालची. तर मित्रांनो आपल्याला 23,800चा इन द मनी कॉल ऑप्शन आणि 24,000चा इन द मनी पुट ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. जर मित्रांनो गॅप अपनी मार्केट ओपन झाले किंवा गॅप डाऊनने ओपन झाले तर 100 पॉईंट खालचा आणि 100 पॉईंट वरचा इन द मनी कॉल आणि पुट ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचे. तर आपण कालच्या क्लोजिंगनुसार मित्रांनो 23,800चा इन द मनी कॉल ऑप्शन आता आपण स्क्रीनवरती लावूया आणि त्याचे सपोर्ट रेजिस्टन्स पटकन पाहूयात. चला तर मित्रांनो आपण आता याला स्क्रीनवरती ॲड करूया. तेवीस 800चं C मित्रांनो
2 जूनची विकली एक्सपायरी आहे. आपल्याला विकली एक्सपायरीमध्येच मित्रांनो नेहमी ट्रेड करायचं आहे, जेणेकरून आपल्याला एक चांगली मुवमेंट पाहायला मिळेल त्या ऑप्शनमध्ये. दोन्ही ऑप्शन्स मित्रांनो आपण या ठिकाणी लावलेले आहेत. सर्वप्रथम आपण कॉल ऑप्शनला पाहूया. 23,800चा इन द मनी कॉल ऑप्शन आपण मित्रांनो या ठिकाणी लावलेला आहे. याचे सपोर्ट रेजिस्टन्स आपण ड्रॉ करूया. सर्वप्रथम मित्रांनो डे लोला एक लाईन टाकायची आहे, त्यानंतर डे आयच्या इथे एक आपल्याला लाईन टाकायची आहे. बरोबर मित्रांनो या ठिकाणी बघा रेजिस्टन्स घेतला, या ठिकाणी सपोर्ट घेतला आणि हा सपोर्ट ब्रेक करून प्राइस खाली पडलेली आहे आणि याच सपोर्टला प्राइसनी मित्रांनो पुन्हा सपोर्ट घेतलेला. मित्रांनो नेहमी असंच चालतं की सपोर्ट रेजिस्टन्सवरूनच प्राइस जास्त बाउन्स बॅक होत असते. आपण चुकीचं ट्रेड करतो, आपण रेजिस्टन्स ब्रेक केल्यावर बाय करतो आणि सपोर्ट ब्रेक केल्यावर ते आपण सेल करत असतो. तर मित्रांनो असं न करता प्राइसने जर रेजिस्टन्स ब्रेक केला तर प्राइस वर जाती, किती वर जाती बघायची, त्यानंतर मित्रांनो ते खाली पाडायला लागते. त्याच वेळेस आपण समजून जायचं की मार्केट आता आपल्याला ट्रॅप केलेलं आहे. आपण पुट साईडला मित्रांनो अशा वेळेस एंट्रीचा ऑपॉर्च्युनिटी पाहिजे असेल. ज्यावेळेस सपोर्ट ब्रेक करतो आणि प्राइस खाली जाऊन पुन्हा वर यायला लागते, तर आपण समजायचं की या ठिकाणी बायर्स सेलर्सला ट्रॅप केलेला आहे. आपण रिव्हर्स एंट्री कॅच करण्याचा प्रयत्न करायचा. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण 251 पाहिले. प्राइस आता बंद झालेली आहे 23,800चा इन द मनी कॉल ऑप्शन. तर मित्रांनो याला जवळचा रेजिस्टन्स काय आहे, तर 290च्या तिथं मित्रांनो हा एक रेजिस्टन्स आहे. या लेवलला जर उद्या ब्रेक केलं, एक स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल झाली, तर मित्रांनो समजायचं की प्राइस अजून वर जाणार आहे. ह्याच्याच कॅन्डलच्या खाली आपल्याला स्टॉप लॉस लावायचा आहे. बाईंग ऑपॉर्च्युनिटी आपल्याला आणखीन पाहायला मिळणार आहे. मित्रांनो फर्स्ट टार्गेट आपलं 383 असेल अपसाईडला आणि या लेवलला सुद्धा ब्रेक केलं तर मित्रांनो स्टेप बाय स्टेप आपल्याला तो वरती जाताना दिसेल. कॉल ऑप्शन आहे मित्रांनो आणि ऑप्शन्स अनलिमिटेड वाढू शकतात. त्यामुळं पहिलं टार्गेट त्याचं 383 आहे आणि नेक्स्ट टार्गेट मित्रांनो मग 400, 450, 500 असा तो स्टेप बाय स्टेप वर जाताना आपल्याला दिसेल. तर अशा पद्धतीने मित्रांनो कॉल ऑप्शन हा आपल्याला वर जाताना पाहायला मिळू शकतो. तर मित्रांनो कॉल ऑप्शन आपल्याला कुठं ट्रॅप करू शकतं, मार्केट ऑपरेटर्स आपल्याला कुठं ट्रॅप करू शकतात. समजा मित्रांनो हा रेजिस्टन्स ब्रेक केला, प्राइस रिटेस्ट केली नाही मित्रांनो, तिथंच ट्रेड करायला लागले आणि बराच वेळ झाला मित्रांनो, तर समजायचं की प्राइस डाऊन साईडला पडणार आहे. हा सपोर्ट ब्रेक करेल, पुन्हा प्राइस वरती येईल, रिटेस्ट करेल, तर समजायचं की हा ऑप्शन आता खाली पडणार आहे. सेलची ऑपॉर्च्युनिटी आपल्याला मिळेल. SL याच्यावरती लावायचं आहे आणि आपल्याला मित्रांनो पहिलं टार्गेट 194 पाहायला मिळेल आणि या लेवलला सुद्धा जर ब्रेक केले तर मित्रांनो अजून खाली पडताना तो दिसेल. तर या लेवलवरनं पण मित्रांनो पुन्हा मार्केट बाउन्स बॅक होऊ शकतं. तर या लेवलला 194ची इथं जर प्राइस झाली तर आपल्याला शक्यतो टार्गेट बुक करायचं आणि आपलं मित्रांनो नेहमीचं टार्गेट आहे 1:2 रिस्क टू रिवॉर्ड रेशो आपल्याला नेहमी मेंटेन करायचा आहे. मग मित्रांनो तो कॉल ऑप्शन असो किंवा पुट ऑप्शन. आता या ठिकाणी कॉल ऑप्शन मित्रांनो खाली येतोय तर आपल्याला पुट ऑप्शनमध्ये ऑपॉर्च्युनिटी मिळणार आहे बाईंगची, कारण आपण ऑप्शन बायर म्हणून काम करत आहे छोटे ट्रेडर्ससाठी. आणि कॉल ऑप्शन जर मित्रांनो खाली येत असेल तर आपल्याला पुट ऑप्शन बाय करायचं आणि पुट ऑप्शन खाली येत असेल तर कॉल ऑप्शनला आपल्याला बाय करायचं आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण कॉल ऑप्शनचे सपोर्ट रेजिस्टन्स आणि मार्केट आपल्याला कुठे ट्रॅप करू शकतं याच्यावरती आपण डिस्कशन केलेले. तर आपण आता पुट ऑप्शनवरती चर्चा करूया. पुट ऑप्शनचे आपण मित्रांनो सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ करूया. 24,000चा पुट ऑप्शन आपण लावलेला आहे. सर्वप्रथम आपण याच्या सपोर्ट लेवल्स ड्रॉ करत आहोत. त्यानंतर मित्रांनो आपण रेजिस्टन्स लेवलला एक लाईन टाकलेली आहे. तर अशा पद्धतीने सपोर्ट रेजिस्टन्स आपण टाकून ठेवलेले आहेत आणि नेक्स्ट रेजिस्टन्स मित्रांनो जर 236चा जर रेजिस्टन्स ब्रेक केला तर प्राइस वरती कुठं येऊ शकते आणि खालती मित्रांनो अनलिमिटेड खाली जाऊ शकतो, 0 होऊ शकतो जर प्राइस सपोर्ट ब्रेक करून खाली गेली तर. तर आता मित्रांनो 24,000चा पुट ऑप्शन 170ला आता बंद झालेला आहे. हे पहा या ठिकाणी. तर याला सपोर्ट मित्रांनो 143चा आहे. समजा प्राइस या लेवलला आली, या ठिकाणी जर ट्रेडिंग केलं 15-20 मिनिट घालवले, अर्धा तास गेला, सपोर्ट घेतला प्राइसने, तर आपल्याला या ठिकाणी बाईंग ऑपॉर्च्युनिटी मिळणार आहे. याच्याच खाली SL लावायचं आहे आणि आपलं पहिलं टार्गेट 236 असणार आहे अपसाईडला. म्हणजेच मार्केटमध्ये मित्रांनो मंदी राहील.
मार्केट डाऊन साईडला असेल, ज्यावेळेस पुट ऑप्शन वाढत आहे याचाच अर्थ निफ्टीमध्ये डाऊन ट्रेंड चालू आहे. आणि या लेवलला सुद्धा जर ब्रेक केली तर 417 पर्यंत आपल्याला पुट ऑप्शन हा जाताना दिसेल. तर मित्रांनो, पुट ऑप्शन आपल्याला ट्रॅप कुठं करू शकतो, ऑपरेटर्स आपल्याला ट्रॅप कुठं करतील. सपोज प्राइस मित्रांनो हा सपोर्ट ब्रेक करेल, या ठिकाणी एक रेड कॅन्डल होईल, पुन्हा ग्रीन कॅन्डल होईल मित्रांनो, खाली जाऊन पुन्हा प्राइस वरती येईल आणि हा रेजिस्टन्स ब्रेक करेल. रेजिस्टन्स ब्रेक केला, पुन्हा रिटेस्ट करून ज्यावेळेस मित्रांनो एक स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल तयार होईल, या ठिकाणी आपल्याला बिंदास बाय करायचं आणि याच्याच खाली मित्रांनो आपल्याला स्टॉप लॉस लावायचं आहे. या ठिकाणी मित्रांनो आपल्याला ट्रॅप केलेलं असं समजायचं आहे. पुट ऑप्शन ज्यांनी आता शॉर्ट्स केले असतील त्यांना ट्रॅप केलेलं आहे. तर आपल्याला या ठिकाणी बाईंग ऑपॉर्च्युनिटी मिळेल आणि आपले टार्गेट मित्रांनो 236चं असणार आहे पहिलं. आणि या लेवलला सुद्धा जर ब्रेक केलं तर पुन्हा 417चं टार्गेट आपल्याला पाहायला मिळेल. तर प्राईस अशा पद्धतीने मित्रांनो ट्रॅप करू शकते. या ट्रॅपमधनं आपल्याला वाचायचं आहे, त्यामुळं आपल्याला छोटासा स्टॉप लॉस लावायचा आहे. सपोर्ट लेवलला ज्या वेळेस प्राईस येईल त्या ठिकाणी मित्रांनो ऑपॉर्च्युनिटी पाहायची आहे. एक चांगली ग्रीन कॅन्डल तयार होते आहे का, तर त्यामध्ये मित्रांनो आपल्याला पाहायचं की बुलिश एंगल्फिंग होत आहे का, बेरिश एंगल्फिंग होत आहे का, त्यानंतर एक हॅमर वगैरे असं कॅन्डल स्टिकचं पॅटर्न तयार होत आहे का. तर असे पॅटर्न जर मित्रांनो सपोर्ट लेवलला झाले तर आपल्याला या ठिकाणी बाईंग ऑपॉर्च्युनिटी मिळत असते. आणि रेजिस्टन्स लेवलला इन्व्हर्टेड हॅमर, म्हणजे आता या ठिकाणी मी तुम्हाला एक थोडक्यात दाखवतो की अशा पद्धतीने एक हॅमर झाला मित्रांनो सपोर्ट लेवलला, याची बॉडी मित्रांनो वरती असती, तर आपल्याला बिंदास बाय करायचं, याच्या क्लोजिंगलाच करा आणि याच्या लोला मित्रांनो आपल्याला स्टॉप लॉस लावायचं. आणि इन्व्हर्टेड हॅमरवरनं मित्रांनो असा खाली दिसेल उलटा हॅमर, याच्याच मित्रांनो आपल्याला क्लोजिंगला सेल करायचं आहे आणि याच्याच वरती आपल्याला स्टॉप लॉस लावायचा आहे. हा पडताना खाली दिसेल आणि हा मित्रांनो वर जाताना आपल्याला दिसेल. मित्रांनो रेजिस्टन्सला इन्व्हर्टेड हॅमर आणि सपोर्ट लेवलला हॅमर, अशा पद्धतीने जर कॅन्डलस्टिक पॅटर्न आपल्याला पाहायला मिळाला तर मित्रांनो आपल्याला बिंदास बाय करायचं आहे. त्याच्याच खाली छोटासा स्टॉप लॉस लावायचा आणि आपल्याला 1:2 रिस्क टू रिवॉर्ड रेशो हे टार्गेट नेहमी मेंटेन करायचे. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण निफ्टीचे त्यानंतर त्याच्या कॉल आणि पुट ऑप्शनचे सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ केलेले आहेत. तर मित्रांनो आपण आता बँक निफ्टीचं आपण डिस्कशन करूया. बँक निफ्टीवरती आपल्याला जर उद्या ट्रेड घ्यायचा झाला तर आपल्याला कशा पद्धतीने ॲनालिसिस करता येईल. तर बँक निफ्टीचे सर्वप्रथम मित्रांनो आपण सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ करू. या ठिकाणी मित्रांनो पहा एक रेजिस्टन्स घेतलेला आहे, त्या ठिकाणी एक आपण लाईन ड्रॉ केलेली आहे. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पहा सपोर्ट होता 54,894च्या इथे, प्राइस तिथून बाउन्स बॅक झाली होती, पुन्हा खाली पडली होती. त्यानंतर एक छोटासा मित्रांनो हा एक स्विंग हाय बनवलेला आहे काल, त्या ठिकाणी एक आपण लाईन ड्रॉ केलेली आहे. त्यानंतर परवा दिवशीचा मित्रांनो हा एक लो आहे, तो खूप महत्त्वाचा आहे. प्राइस गॅप अपनी ओपन झालेली आहे. तर मित्रांनो हा गॅप भरण्यासाठी प्राइस नक्कीच तिथपर्यंत येणार आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो स्टेप बाय स्टेप आपल्याला सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ करायचे असतात. तर आता मित्रांनो 54,853च्या तिथं बँक निफ्टी बंद झालेला आहे. हे पहा हा कालचा क्लोजिंगचा मित्रांनो रेट आहे. उद्या मार्केट गॅप अपने ओपन होईल का गॅप डाऊनने आपल्याला माहीत नाही आहे, पण आपण कालच्या क्लोजिंगनुसार आज ॲनालिसिस करत आहे. तर मित्रांनो याला पहिलाच सपोर्ट असणार आहे 54,590चा. प्राइस या ठिकाणी जर गॅप डाऊननी पडली तर या लेवलवरनं प्राइस बाउन्स बॅक होऊ शकते. पहिलं टार्गेट मित्रांनो 54,871 असणार आहे. आणि या लेवलला जर ब्रेक केलं, मार्केटमध्ये जर अप ट्रेंड राहिला कंटिन्यू, तर नेक्स्ट टार्गेट 55,220 आपल्याला पाहायला मिळेल. आणि ही लेवलसुद्धा ब्रेक केली तर 55,500पर्यंत मार्केट बँक निफ्टी आपल्याला वर जाताना पाहायला मिळू शकतो. तर बँक निफ्टीला मित्रांनो आता डाऊन साईडचं काय टार्गेट आहे, समजा प्राइस गॅप अपनी ओपन झाली, या ठिकाणी सपोर्ट घेतला आणि सपोर्ट ब्रेक केला आणि प्राइसने रिटेस्ट केले, तर समजायचं की बँक निफ्टीमध्ये सेलिंग ऑपॉर्च्युनिटी आलेली आहे. याच्याच वरती एस एल लावायचं आहे. पहिलं टार्गेट 54,590 आपल्याला पाहायला मिळेल डाऊन साईडला. आणि या लेवलला सुद्धा जर ब्रेक केलं, मार्केटमध्ये जर डाऊन ट्रेंड कंटिन्यू राहिला, तर दुसरं टार्गेट 54,173 आपल्याला पाहायला मिळेल. आणि ही लेवलसुद्धा जर ब्रेक केली तर इंट्राडेमध्ये मित्रांनो 53,873 अशा स्टेप बाय स्टेप
बँक निफ्टी खाली पडताना आपल्याला पाहायला मिळेल. मित्रांनो, या सपोर्ट लेवलवरनं प्राईस केव्हा पण बाउन्स बॅक होऊ शकते. तर आपल्याला या ठिकाणी अलर्ट राहायचं आहे. प्रत्येक सपोर्ट लेवलवरनं प्राईस केव्हा पण बाउन्स बॅक होऊ शकते. त्यामुळं आपल्याला या ठिकाणी अलर्ट राहायचं आहे आणि आपल्याला 1:2 रिस्क टू रिवॉर्ड रेशो मित्रांनो आपल्याला जर मिळाला तर आपल्याला त्या ट्रेडमधनं एक्झिट व्हायचं आहे. मोठं टार्गेट त्याच्यापेक्षा आपल्याला जास्त ठेवायचं नाही. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण बँक निफ्टीचे सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ केलेले आहेत मित्रांनो. त्यानंतर आपल्याला मित्रांनो कोणते ऑप्शन सिलेक्ट केले पाहिजे. 54,853ला आता बँक निफ्टी बंद आहे. तर मित्रांनो आपल्याला 200 पॉईंट खालचा म्हणजेच 54,600चा इन द मनी सी बाय करायचा आहे मित्रांनो ट्रेडिंगसाठी. आणि मित्रांनो या ठिकाणी 55,000चा आपल्याला इन द मनी पुट ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे ट्रेडिंग करण्यासाठी. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण बँक निफ्टीचे ॲनालिसिस केलेले आहेत. तुम्हाला कोणता ऑप्शन्स किंवा पुट किंवा कॉल घ्यायचा आहे याच्यावरती पण आपण डिस्कशन केलेलं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनेलवर नवीन असाल तर आस्था स्टॉक मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू असेच एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ गुड डे.